ओके, आजचा लाईव्ह सेशन आपण स्टार्ट करूया. आपण आर ब्रेकर्स थेअरीनुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे ड्रॉ केलेले होते. तर आपला जो पहिला सपोर्ट निफ्टीचा होता 21,926 आणि आज निफ्टी गॅप डाऊन झालेली आहे आणि ओपनिंग झालेली आहे 21,947. म्हणजे आपल्या सपोर्टच्या वरच निफ्टीची ओपनिंग आहे. ओके, आणि आपण निफ्टीचे स्ट्राईक ऍड केलेले आहेत. 22,hzaरचा सी इन द मनीचा सी ऍड केलेला आहे. ओके, जो मला बाय करायचा आहे 304 ला. पण मार्केट तर गॅप डाऊन झालेलं आहे. आपण पीई ला फोकस करूया. जरी मार्केट खाली पडत असेल तर निफ्टीचा पीई मला कधी बाय करायचंय? ज्यावेळी 22,100चा पीई, ज्यावेळी त्याचा प्रीमियम 188 ला जाईल त्यावेळी तो मला बाय करायचा आहे. बरोबर आहे. तर सध्या त्याचा प्रीमियम 90 आहे. सेम दुसरा एक आपण घेतलेला आउट ऑफ मनीचा 21,900चा पीई मला कधी बाय करायचा आहे? 21,900चा पीई मला 98 ला गेल्यानंतर बाय करायचं आहे. ओके, तर बघूया मार्केटचा ट्रेंड कसा राहणार आहे. कारण स्ट्रॉंग सपोर्ट 21,926चा आहे. तो जर ब्रेक केला तर 50 MA चा एक सपोर्ट आपल्याला दिसतोय. ओके, तर तो नियर अबाउट 50 MA चा सपोर्ट 21,880 ला आहे. बरोबर आहे. तर थोडा मार्केट ट्रॅप करेल. तर आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीने आर ब्रेकरचं लेवल जर ब्रेक केले तर आपण घ्यायचं आहे. ओके, अदरवाईज जर डे रेंज मध्ये मुवमेंट दिली नाही तर आपण पुन्हा आर ब्रेकरचे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर कसं यूज करायचं तोही पाठ आज आपण बघणार आहोत. ओके, त्यासोबत मी जो पाठीमागच्या मार्केटचा जो टॉप गेनर होता हिरो मोटोकॉप, त्याचाही सीईपी ऍड केलेला आहे. आणि त्याचाही जो काही आपण बघतोय की त्याचाही ट्रेड प्लॅन आपण आर ब्रेकर्सनी बनवलेला आहे. तर हिरो मोटोकॉपचा जो पहिला सपोर्ट आलेला आहे, हिरो मोटोकॉप हा फ्लॅट ओपनिंग दिलेला आहे 4,684 ला. त्याचा पहिला रेजिस्टन्स आहे 4,775. जर फर्स्ट रेजिस्टन्स ब्रेक केला तर हिरो मोटोकॉपचा सीई मला कधी बाय करायचंय? ज्यावेळी त्याचा प्रीमियम 90 ला जाईल त्यावेळी बाय करायचा आहे. टार्गेट आहे 123, 163 अँड 204. जर हिरो मोटोकॉप बेरीज झाला तर त्याचा पीई मला बाय करायचा आहे 4,700चा पीई 142 ला बाय करायचा आहे. टार्गेट 225, 272 आणि 319 आहे. ओके, तर एक स्टॉक मध्येही आपण आज ट्रेड बघणार आहोत. जर त्यात मोमेंट मिळाली तर आपण त्यातही ट्रेड करणार आहोत. गनचा रिजेक्शन पण आपल्याला दिसतो हिरो मोटोकॉपचा. प्रिव्हियस मार्केटमध्ये तो 4,740 लाच रिजेक्शन दिलेला आहे. ओके, तर आज त्याच्यातही मुवमेंट बघूया. त्यानंतर चालू मार्केटमध्ये जो काही टॉप गेनर असेल त्यातही कशा पद्धतीने ट्रेड करायचा तोही पाठ आपण बघूया. ओके, तर 9:14 झालेले आहेत. आपण चेक करूया. निफ्टीचा चार्ट ओपन ठेवूया. आता मी टाइम फ्रेम 1 डेच्या ऐवजी इथे 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवतो. निफ्टी पी आणखी 20 सेकंद आहे मार्केट ओपनिंगला. तर इकडे मी स्ट्राईकचा जो प्रीमियम चार्ट आहे तो ओपन करून ठेवलेला आहे आणि इकडे स्पॉट चार्ट निफ्टीचा ओपन करून ठेवलेला आहे. ओके, तर आपण ऑप्शन बाईंग मध्ये काम करतोय त्यामुळे प्रीमियम चार्ट बघणे ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर मार्केट गॅप डाऊन झालेला आहे. प्रीमियम बघा पुन्हा तेवढाच बाउन्स बॅक 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला दिसतोय. प्रीमियम हायेस्ट जाऊन आला 157. आपली बाईंग होती 188. ओके, तर त्यामुळे थोडं आपण इथं वेट केलं पाहिजे. मार्केट रिकवर होत चाललेलं आहे. आता पिवोटला येऊन थांबलेला आहे. जर हाच अनालिसिस आपण 1 डे मध्ये बघितलं तर इथे बरोबर जिथून गॅप डाऊन झाला तिथूनच तो सपोर्ट घेतलेला आहे.
जो आपण ट्रेड प्लॅन बनवला होता वन डेचा, त्यानुसार तर आपल्याला सिग्नल मिळालेला नाही. ओके, तर त्यानंतर आपण पुन्हा चेक करणार आहोत आर ब्रेकर्स थेरी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर, बरोबर आहे. तर त्यानुसार आपल्याला सिग्नल कसे मिळतात ते बघूया. हिरो मोटोकॉपचाही प्रीमियम ऍज इट इज आहे, 90 ला आपल्याला बाय करायचा आहे. तो आता 54-55 ला चालू आहे. निफ्टी सी जो आहे तो मला बाय करायचा आहे ऍक्च्युअल 304 ला, 186 चालू आहे. जो आउट ऑफ मनीचा सीई आपल्याला बाय करायचा होता तोही 150 ला बाय करायचा आहे, 73 चालू आहे. पूर्णपणे एक गॅप डाऊन केला, पुन्हा रिकवर केला आणि आता तो स्टेबल आहे, बरोबर आहे. तर अशा वेळी थोडं आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल अपॉर्च्युनिटीची. पण थोडं मनी कंट्रोल ऍप मध्ये जाऊया. 9:18 झालेले आहेत. तर आता टॉप गेनर कोण आहे तो बघूया. HDFC लाईफ टॉप गेनर मध्ये आलेला आहे आणि ब्रिटानिया टॉप लुझर मध्ये आलेला आहे. तर आपण HDFC लाईफ चा चार्ट ओपन करून बघूया. HDFC लाईफ तर गनच्या ह्याच्यानुसार HDFC लाईफ ने सिग्नल दिलेला आहे. गन नुसार HDFC लाईफ हा 638 ब्रेक केलेला आहे. आता त्याचा टार्गेट नियर अबाउट 651 पर्यंत आहे. तर आपण एक इक्विटी मध्ये इंट्राडे बघूया तोपर्यंत. HDFC लाईफ, ओके. तर इथे मी इंट्राडे करतो. तर आपण एक 200 क्वांटिटी इथे बाय करून घेऊया. इक्विटी इंट्राडे कशा पद्धतीने करायचंय. गनचा सिग्नल त्यांनी दिलेला आहे, बरोबर आहे. तर गनचा सिग्नल दिल्यामुळे 200 च्या ऐवजी आपण इथे एक 100 क्वांटिटी घेऊया, ओके. आणि आपण इथे इक्विटी इंट्राडे बाय करूया HDFC लाईफ. तर याचा टार्गेट ऍज पर गन अनालिसिस 651 पर्यंत आहे. आणि आता आपण स्टॉप लॉस काय लावायचा. त्यांनी कोणता सपोर्ट, तो कोणता रेजिस्टन्स सोडलेला आहे. सपोर्ट बिकम रेजिस्टन्स 638 हा त्यांनी ब्रेक केलेला आहे. तर मी माझा स्टॉप लॉस पण 638च लावतोय, ओके. तर मोठा स्टॉप लॉस ठेवायचा नाही. 638 म्हणजे मी लिमिट प्राइस लावतोय 637 आणि ट्रिगर प्राइस लावतोय 638. तर ह्या पद्धतीने इक्विटी इंट्राडे आपल्याला करायचं आहे. निफ्टी पूर्ण न्यूट्रल आहे. हिरो मोटोकॉप पण न्यूट्रल गेला. तर 9:20 झालेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे 5 मिनिट झालेले आहेत. आपण एक ट्रेड प्लॅन बनवूया आर ब्रेकर्सचा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम. 5 मिनिटामध्ये पण आपल्याला ट्रेड प्लॅन बनवता येतं आर ब्रेकर्स नुसार. फक्त एवढंच की तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन कसे करावे लागतील, फास्ट कॅल्क्युलेशन करावं लागतील, ओके. तर 5 मिनिटामध्ये जर तुम्ही बघितला तर पीईचा प्रीमियम वाढत नाहीये. त्यामुळे मी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम लगेच मी सीई ला जातोय.
सीईचा बघतो इथे, 5 मिनिटामध्ये सीईचा प्रीमियम हाय जाऊन आला आता 197. राऊंड फिगर करायचं अप्पर साईडला 126. राऊंड फिगर करायचं अप्पर साईडला 181. ओके, तर 5 मिनिटामध्ये ब्रेकआउट आलेला आहे 210 ला. 210 क्रॉस केला की 239 पर्यंत जाईल, पण आता तो 180 ला आहे. मोमेंट, प्रीमियमची मोमेंट पण बघायची राहायची आपल्याला. आणि इकडे पीईचं जर बघितलं तर पीईचा मात्र फार डिफरन्स मोठा दिसेल आपल्याला. 5 मिनिटामध्ये तो हाय जाऊन आलेला आहे 135. राऊंड फिगर करा 136. एक पॉईंट पुढचाच घ्यायचा 103. आणि क्लोज झालेला आहे 112, 113. तर तो घ्यायचा 132 ला. त्यामुळे हा घ्यायचा आहे निफ्टी सी 210 ला. तो 184-85 चालू आहे. म्हणजे फार न्यूट्रल मोमेंट आपल्याला इथं दिसत आहे. आज मंगळवार आहे. फिनी निफ्टीची पण एक्सपायरी आहे. फिनी निफ्टी मध्ये काय मोमेंट दिसतं बघूया आपण. तर फिनी निफ्टी ही एक गॅप डाऊन झाला, पुन्हा वर गेला, पुन्हा आता न्यूट्रल आहे. पाच मिनिटामध्ये पण प्रीमियमची मुवमेंट नाहीये. एवढा सध्या मार्केट न्यूट्रल झोनला आलेला आहे. एचडीएफसी लाईफचा आपला स्टॉप लॉस हिट होईल. पुन्हा तो बाउन्स बॅक करतो. स्टॉप लॉस मॅक्स 2 ते 3 रुपयाचाच लावायचा. आणि ऑप्शन मध्ये मॅक्स 5 रुपयाचा स्टॉप लॉस असला पाहिजे. त्यापेक्षा जास्त स्टॉप लॉस ठेवायचा नाही. पुढचा कोणता टॉप गेनर आलाय का आपण मनी कंट्रोल मध्ये चेक करूया. एचडीएफसी लाईफच दाखवतोय आणखी. टॉप लुजर मध्ये ब्रिटानिया दाखवतोय. 52 वीक हायला कोणी आलंय का? नाही आहे. 52 वीक लो ला पण कोणी नाही आहे. एचयूएल एक दिसतोय. फिनी निफ्टीचा सीईपी ऍड करून बघूया चालू मार्केटमध्ये. तर 9:25 झालेला आहे. आपला स्टॉप लॉस हिट झाला बघा इथे 637. ओके, तर स्टॉप लॉस कमी रुपयाचाच लावायचा. फिनी निफ्टीचा 5 मिनिटाचा ट्रेड प्लॅन बघूया आता. 5 मिनिटामध्ये हाय जाऊन आलेला आहे 60, लो 52, क्लोज 53. 58 ला एंट्री घ्यायची आहे. 5 लॉट 58. 58 ला आपण एंट्री घेऊया.
58 ला एंट्री घेतल्यानंतर टार्गेट किती आहे? 63 आहे. च्या ऐवजी 1 पॉईंट पुढे घेऊया, 59 करूया त्याला, कारण तो 58 पासून आत्ताच रिजेक्शन दिला. निफ्टी पीई पण बघा, हाय जाऊन आला 116, लो 109, आणि क्लोज 110, 115, 118. एक दोन रुपयाचाच आपल्याला ते तर, कारण जेवढं न्यूट्रल राहील तेवढा तुम्हाला जो काही टार्गेट असेल ते फार छोटे छोटे भेटतील. हाय 188, लो 174, क्लोज 187, 192. तुम्ही असं 5 मिनिटालाही ट्रेड प्लॅन हे बनवू शकता. आता आपण लास्ट 15 मिनिटाचा एक बघूया ट्रेड प्लॅन. 9:30 होतील, 9:30 ला आपल्याला 15 मिनिटाचा ट्रेड प्लॅन बघायचा आहे. हिरो मोटोकॉपचा पीई वाढत चाललेला आहे, त्याच्यावरही आपण फोकस करूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण त्याचाही ट्रेड प्लॅन बनवूया. नऊ 30 झालेले आहेत. आता 15 मिनिटाचा टाइम फ्रेम इथे आपल्याला करायचा आहे. तर प्रिव्हियस 15 मिनिटाच्या कॅन्डलवर मी प्रेस करतोय. हाय जाऊन आलेला आहे 197, लो 126, क्लोज 187. 214 ला बाईंग करायचे सीईची. निफ्टी पीई बघूया आपण. हाय जाऊन आलेला आहे 135, त्यानंतर 102 आणि 107.
128 ला आपल्याला बाईंग करायची आहे. हिरो मोटोकॉपचा पीई बघूया आपण. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये हाय जाऊन आलेला आहे 66, लो जाऊन आलेला आहे 37, क्लोज झालेला आहे 63. 74 ला आपल्याला बाय करायचं आहे. 74. फिनी निफ्टीचा सी 15 मिनिटामध्ये बघूया आपण. हाय जाऊन आलेला आहे 113, 61, 85. 112 ला आपल्याला बाय करायचं. 214, 128, 112, 74. अजूनही आपल्याला कोणताही फास्ट सिग्नल दिसत नाहीये. व आपण स्टॉप लॉस लावला होता 638 ला, आणि तिथून तो आणखी खाली चाललेला आहे. त्यामुळे आपण जे काय स्टॉप लॉस लावला तो बरोबर लावलेला आहे. हिरो मोटोकॉपची आपण ऑर्डर टाकून ठेवूया, कारण 74 ला आपल्याला बाय करायचं. आपण 75 ला बाय करूया. एक लॉट 75, ऑर्डर टाकून ठेवूया आपण. तर कसं काय दाखवायला? 73 ला आलेला आहे. ऑलरेडी आर ब्रेकर्स नुसार 73.67 पाहिजे. 73.75 पर्यंत गेलेला आहे. तो रेजिस्टन्स आहे, म्हणजे तिथून तो पुन्हा प्रीमियम खाली पडण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपण 1-2 रुपये वर आपल्याला बाय करायचं आहे. 74 ला आपल्याला बाय करायचं आहे. लिमिट लावून बाय होत नाही. आपण डायरेक्ट मार्केट प्राइसला 74 किंवा 5 ला गेला तर आपण बाय करूया. निफ्टी पीई मला 128 ला बाय करायचं. 115 प्रीमियम चालू आहे. 74.55 ला गेलेला आहे. आपण इथं आता हे बाय करायला हरकत नाही. बाय होत नाहीये. 76. मागचे 76, 77. तर आर ब्रेकर्स नुसार याचा टार्गेट 84 पर्यंत जायला पाहिजे. तेच होत नाही. ते बहुतेक माझं काय प्लेच आहे. ठीक आहे, आपण निफ्टी पीई ला बघूया. निफ्टी पीई पण आपल्याला जवळपास 128 ला बाय करायचं आहे. तो ऑर्डर टाकून ठेवूया आपण 128.
टार्गेट 148 आहे. 86 ला गेला बघा. हिरो मोटोकॉप पी. स्टार ब्रेकरचा टार्गेट तिथे हिट झालेला आहे. आता 84.33 क्रॉस केला तर त्याचा टार्गेट 102 आहे. निफ्टी पी 122 पर्यंत जाऊन आला, पण पुन्हा तिथून रिव्हर्स आलेला आहे. आपण स्पॉट चार्ट पण बघूया निफ्टीचं काय चालू आहे. तर 200 चा इथं सपोर्ट आहे 5 मध्ये, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. तो ब्रेक केला तर तो थोडा जाईल, पण 200 आपण कोणत्याही टाइम फ्रेम मध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट कन्सिडर करतो. तर 5 मिनिटामध्ये तो एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून ऍक्ट होत चाललेला. बघूया तो ब्रेक होतो का. आणखी 2 मिनिट आहेत 5 मिनिटाचा, 5 मिनिटाची कॅन्डल संपायला. इकडे पीईचा प्रीमियम 121 पर्यंत चाललेला, 121, 122. 122 मात्र ब्रेक होत नाही. बरोबर आहे, म्हणजे इथं 200चा सपोर्ट पण स्ट्रॉंग दिसतो आपल्याला. आता आपण जे 15 मिनिटाचा टाइम फ्रेम बनवलाय ते फक्त 9:45 पर्यंतच व्हॅलिड आहे. 124, 125, 128 ला आपलं बाईंग आहे. 125 पर्यंत जाऊन आलेलं आहे. आणि आपल्याला ह्या ट्रेड प्लॅनच्या ही पुढची 5 मिनिटाची फक्त व्हॅलिडिटी आहे. आर ब्रेकर्सचा प्रीमियमवर तुम्ही जर काम केला तर आपण असं म्हणूया की आपली अर्ली एंट्री किंवा लेट एंट्री ही इथं अबाउट. बरोबर आहे, 128 ला आपली बाईंग होती. आपण जर फक्त कॅन्डल बघून जर बाय केलं तर तिथे प्रॉब्लेम झाला असता. ओके. आणि बघा तिथून प्रीमियम डायरेक्ट कितीला आला, 115, 116 पर्यंत तो आला. आणि आपला तिथं लॉस होण्यापासून हे वाचलेलं आहे. तर शेवटचे 5 मिनिट राहिलेले आहेत 15 मिनिटाच्या ह्याच्यासाठी. आता 15 मिनिटानंतर मार्केट चालून हाफ आवर कम्प्लीट होईल. तुम्ही हाफ आवरवर ट्रेड प्लॅन बनवू शकता.
बघूया आता तरी सिग्नल मिळेल का. 122, 123. आणि इकडे स्पॉट चार्ट ही बघणं तेवढंच महत्वाचं आहे. हा जो 200 EMI आहे त्यामुळे एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून तो काम करतोय. 123 क्रॉस होत नाही बघा. 25 पर्यंत जाऊ आपण. 125 पर्यंत. आता 123 हे क्रॉस होत नाही. थोडे वेळ तुम्हाला वेट करावं लागतं, अपॉर्च्युनिटीची वाट बघावी लागते आणि तेव्हा ट्रेड घ्यावं लागतं. अदरवाईज फक्त काही वेळा कॅन्डल बघून एंट्री एक्झिट हे गॅम्बलिंगचा टाईप होऊन जातो. थोडं वेट केल्यानंतर एक चांगली अपॉर्च्युनिटी येते. कधी कधी ती तासाभराने येईल, 1-2 तासाने येईल. आपलं काम आहे ट्रेड प्लॅन बनवणं आणि ट्रेड प्लॅन नुसार ट्रेड करणं. पण 15 मिनिटामध्ये पण आपल्याला सिग्नल हे मिळालेलं नाहीये. फिक्स फिक्स तर काय मनी कंट्रोल मध्ये 122. आता ही ऑर्डर आपल्याला कॅन्सल करावी लागेल. कारण फक्त 8 सेकंद राहिलेले आहेत आणि अशात जर माझी एंट्री बसली तर मी ते ट्रॅप होऊ शकतो. तर जर मी 30 मिनिटाचे बघितलं तर 30 मिनिटाची कॅन्डल मला इथं दिसते आता प्रीमियम चार्टवर. लक्षात आलं सगळ्यांना, 5 मिनिटामध्ये करू शकता तुम्ही, 15 मिनिटामध्ये करू शकता. त्यानंतर ना आता तुम्ही 30 मिनिटामध्ये करू शकता. 30 मिनिटामध्ये जर आपण हाय किती गेलेला आहे तर 135 हा हाय आहे. त्यानंतर लो 102 आणि क्लोज झालेला आहे 124. 138 म्हणजे आता मला जर एंट्री घ्यायची असेल तर 140 ला घ्यावी लागेल आणि तिथून टार्गेट आहे 153. ओके. तर आता मी तर 5 लॉट टाकतोय. 140 इथं टाकतोय कारण 138.67 हा रेजिस्टन्स आहे. त्याच्या पुढे 1-2 पॉईंट मी घेतो इव्हन मध्ये. 140 जर क्रॉस केला तर टार्गेट आहे 153.
आता हे जर मी 5 मिनिटात कॅल्क्युलेशन केलं असतं तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटामध्ये तो हाय जाऊन आला होता 125, लो 112 आणि क्लोज 124. तर 5 मिनिटामध्ये एंट्री होती बघा 128.67. तो जर क्रॉस केला तर कुठेपर्यंत जाईल 133. 131 पर्यंत तो जाऊन आला 133 पर्यंत तो आता जाईल. ओके 5 मिनिटामध्ये. पण आपल्याला तिथे 5 मिनिटामध्ये केल्यानंतर जे पॉइंट्स मिळतील टार्गेट मिळतील ते फार कमी भेटतील. ओके तेवढ्यात एक्झिट करणं पण डिफिकल्ट जातं. त्यामुळे जसं टाइम फ्रेम वाढत जाईल तसं तुम्ही 5 मिनिट 15 मिनिट अर्धा तास 1 तास असं तुम्ही घेत जाऊ शकता. आता याची व्हॅलिडिटी कितीपर्यंत आहे 10:15 वाजेपर्यंत आहे. ओके तर मी तो ऑर्डर टाकून ठेवलेला आहे 140ला जर तो बाय झाला तर त्याचा टार्गेट आहे 153. तर तो 128 सध्या चालू आहे. सेम आपण फिनी निफ्टीचा पण सीईचा एक काढून ठेवूया. अर्ध्या तासामध्ये तो हाय जाऊन आलेला आहे 113, लो 61 आणि क्लोज 76. 106 ला आपल्याला बाय करायचंय म्हणजे मी तो 108 करून ठेवतो. तर याची व्हॅलिडिटी 10:15 पर्यंत आहे. त्यामुळे पहिला पार्ट तुमचा अर्ली एंट्री लेट एंट्री अवॉइड होईल. सेकंड पार्ट ओव्हर ट्रेडिंग अवॉइड होतील. थर्ड पार्ट सिग्नल मिळाल्यानंतरच तुम्हाला इथे एंट्री भेटेल. त्यामुळे जे आपण म्हणतो ना अननेसेसरी ट्रेड करणं हे तुमचं इथे अवॉइड होऊन जाईल. जर सिग्नल मिळाला तुम्हाला ट्रेड करायचंय आणि जर समजा तुम्ही एंट्री घेतला तर इथे एक फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय 5 पॉइंट हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. समजा मी 140ला जर माझा बाय झाला तर 135 येणे हो मी 135ला बाहेर पडलं पाहिजे. समजा मी ते 108ला बाय केलोय म्हणजे मी 103ला इथे एक्झिट झाला पाहिजे. ओके आणि पुन्हा जर एंट्री दिली पुन्हा एंट्री घ्यायची आहे. पण एक्झिट मात्र तुम्हाला मॅक्स 5 पॉइंटलाच एक्झिट करायचंय. ओके तर तिथे मात्र काही डोक्यात दुसरं आणायचं नाही आहे. ओके तर ते जेवढ्या लवकर तुम्हाला एक्झिट करता येईल तेवढ्या लवकर तुम्हाला एक्झिट करायचंय. आठवड्याची सुरुवात आहे त्यामुळे मार्केटमध्ये एक मोठा गॅप डाऊन झाला तिथून तो पुन्हा रिकव्हर करतोय. ओके तर एक साइड वे पर्यंत तो गेलेला आहे. आज फिनी निफ्टीची एक्सपायरी आहे त्यामुळे फिनी निफ्टीमध्ये थोडं बघा 5 मिनिट 15 मिनिट दुपारी 3 वाजताची एक स्ट्रॅटर्जी आज ज्याची एक्सपायरी असते त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. तर 3 वाजता म्हणजे तुम्हाला 2:55ला फिनी निफ्टीचा एक सीई आणि पी ऍड करायचा आहे ज्याचा प्रीमियम 15 ते 20 रुपये आहे. आणि 3 वाजता ज्याचा प्रीमियम वाढायला चालू होतो तिथे तुम्ही एंट्री घेऊ शकता एक 5 ते 10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून. ओके तर वन साइड एक साइड 3 सव्वा 3 वाजता तुम्हाला 3 वाजता दिसून येतं ज्याला आपण म्हणतो 0 to 0. तर ते तुम्ही आज बघू शकता. आधी पेपर ट्रेड करा. बरोबर 3 वाजता 2:55 वाजता एक सीईपी ऍड करून ठेवायची ज्याची एक्सपायरी आहे ज्याचं प्रीमियम 15 ते 20 रुपये आहे. ओके आणि ज्याचा प्रीमियम वाढायला चालू होतो 3 वाजल्यानंतर किंवा 3 वाजून 1 मिनिटाला तर तुम्ही त्यात पेपर ट्रेड करा आणि किती पॉइंट गेन होतात ते तुम्ही थोडं बघा आज.
ओके. 10 ते 20 पॉईंट ला तुम्ही एक्झिट केलं तरी चालेल. ओके. तर स्टॉप लॉस मात्र लावा 5 ते 10 पॉईंटचा. कधी कधी वन साइड जातो, बरोबर आहे. कधी कधी 100 50 100 पॉईंटची मुवमेंट तिथे तुम्हाला बघायला मिळेल. तर हे बघायचं आहे 3 वाजता. पुन्हा निफ्टीचा पीई चा प्रीमियम 128 पर्यंत आलेला आहे. आणखी एक 5 मिनिट आपण बघूया आणि आजचा सेशन स्टॉप करूया. तर 200 EMA 5 मिनिटांमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून ऍक्ट होताना दिसत आहे. तर मुवमेंट पूर्णपणे न्यूट्रल आहे. पुढे वेट करा, घाई करू नका ट्रेड करायला. ओके. प्रॉपर सिग्नल आल्यानंतर ट्रेड करा. कारण जर तुम्ही बघितला तर आर ब्रेकरचा सपोर्ट ही ब्रेक झालेला नाहीये आणि रेजिस्टन्स ही ब्रेक झालेला नाही. त्यामुळे आणखी आपण अशा सिच्युएशनला आपण न्यूट्रल मार्केटच म्हणतोय. जर सपोर्ट ब्रेक झाला तर आपण म्हणूया बेरिश ट्रेंडला गेलेला आहे. रेजिस्टन्स ब्रेक झाला तर आपण म्हणूया बुलिश ट्रेंडला गेलेला आहे. तर ओव्हरऑल अजूनही न्यूट्रल मध्ये आहे. तर कोणीही ट्रेड करायला घाई करू नका. ओके. तर आपण पुन्हा उद्या लाईव्ह सेशन कंडक्ट करणार आहोत. उद्या बुधवार आहे. तर ह्यावेळी एक्सपायरी मात्र बँक निफ्टी आणि निफ्टीचे एक गुरुवारीच असेल. तरी आपण उद्यासाठी पुन्हा ट्रेड प्लॅन बनवूया. उद्या आपण बँक निफ्टीचा ट्रेड प्लॅन करूया. आज जसं आपण निफ्टीचा केलेला आहे तर उद्या आपण बँक निफ्टीचा करूया. तर 9 वाजत आलेले आहेत, 45 मिनिट झाले तरी आपल्याला आर ब्रेकर्स नुसार सिग्नल हे मिळालेले नाहीत. बरोबर आहे. आणि आपण सिग्नल मिळाल्यानंतर ट्रेड करणार आहोत. तोपर्यंत आपल्याला इथे मार्केटमध्ये थांबणं महत्वाचं आहे. ट्रेड प्लॅन करत राहणं इम्पॉर्टंट आहे. ओके. तर मी आजचा सेशन इथेच थांबवतोय. तर डिफरंट टाइम फ्रेम मध्ये कशा पद्धतीने ट्रेड करायचा हा पार्ट सगळ्यांना समजलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा आहे 5 मिनिट, 15 मिनिट, अर्ध्या तासामध्ये. ओके. तर बाकीचा पार्ट जो आहे तो आपण उद्या पुन्हा लाईव्ह सेशनला कंटिन्यू करूया. थँक्यू.